राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा केली, तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी करणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केली आहे। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। जर भलं खरंच करायचं असेल तर पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटले। अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047 चा उल्लेख झाला, तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू। कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यात आलंय। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन म्हणून 50,000ची मदत करण्यात आली आहे। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं होतं। त्यावेळी 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं। त्यानंतर कर्जमाफीसाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती। या समितीचा अहवाल आल्यानंतर फडणवीसांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे। राज्यात अंदाजे 25 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी आणखी काय घोषणा करण्यात आल्या तेही पाहूया। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश केला जाणार आहे। राज्यातलं 5 लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणणार आहेत। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजना सुरू करणार। पशुजन्य आणि मत्स्य उत्पादनात भरीव वाढ करून रोजगार निर्मिती केली जाणार आहे। स्मार्टफोन नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही फोनद्वारे सल्ला मिळण्याची सुविधा सुरू करणार। कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा तयार करणार। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रचनेस मान्यता। शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणार। शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतच्या पंपांना वीज बिल माफी कायम ठेवणार। अशा घोषणाही मुख्यमंत्र्यांनी बजेटमध्ये केल्या आहेत।